मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज काक्रोच जनता पार्टीतर्फे 5 सप्टेंबर 2026 रोजी इंडिया गेट या ठिकाणी एकत्र येण्याचं आव्हान अभिजित दिपके यांनी केलेलं आहे. CJP तर्फे जे एक प्रोटेस्ट चाललेला होता आणि त्या आंदोलनादरम्यान सरकारनं CJPच्या नेत्यांना आश्वासन दिलं होतं की ज्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला त्या आंदोलनाकर्त्या विद्यार्थ्यांवर FRI जे केलेले आहेत ते मागे घेतले जातील. तसेच त्यांना काही मुआवजा देणार आहेत. नीट परीक्षेच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये काही विद्यार्थी मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबाला 2 कोटीचा भरपाई देण्याचं आश्वासन सरकारनं CJPच्या नेत्यांना दिलं होतं. अभूतपूर्व असा एक मोर्चा संसदेवर नेण्याचं काम CJPने 1 महिन्यापूर्वी केलं आणि मग सरकार कुठेतरी नमलं आणि त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला असताना देखील ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवर लाठीमार केला, अश्रुधुराची नळकांड्या फोडण्यात आल्या आणि विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल केले आणि ते गुन्हे दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. असं असताना 1 महिना झाला, अजून त्या आश्वासनाची पूर्तता नाही. आणि याच्या निषेधार्थ काक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी 5 सप्टेंबर जो शिक्षक दिन आहे, या शिक्षक दिनानिमित्त त्याने एक मोठं आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि समस्त युवकांना, काक्रोच जनता पार्टीच्या युवकांना, संपूर्ण देशातील जे JNG आहेत त्यांना त्यांनी एकवटण्याचं एक आव्हान केलेलं आहे. आणि सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा. आणि सरकार आश्वासनाची पूर्तता करत नाही म्हणून या आंदोलनाची भूमिका घेण्यात आलेली आहे. आणि मोठ्या संख्येने या आंदोलनात सर्व युवकांनी एकत्र जमावं असं एक आव्हान केलेलं आहे. देशाची परिस्थिती बघता CJPने आपापले कार्यकर्ते देशाच्या विविध शाळांमध्ये पाठवले. तिथली परिस्थिती, शिक्षक अपुरे, शिक्षणावर सरकार 2% पेक्षा कमी खर्च करते आहे आणि सरकार कुठेतरी आश्वासनापासून दूर पळते आहे. आणि सरकारला दिलेल्या आश्वासनाची जाग आणण्याकामी 5 सप्टेंबर रोजी एक जंतर मंतरच्या समोर म्हणजे इंडिया गेटवर समस्त CJP काक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते एकत्र जमणार आहे. बघूया आता अभिजित दिपके यांनी केलेल्या आव्हानाला संपूर्ण भारत देशातील युवक कशा प्रकारे सहकार्य करतात. या संदर्भात आपली भूमिका काय, कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.